जालना रेल्वे स्थानक ते गांधी चमन दरम्यान डिवायडरवर मध्ये मुरुम टाकण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि सर्वसामान्य नागरिक मुरुम दान देणार, गांधीगिरी करत कंत्राटदार करणार अनोखा आंदोलन। आज दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्ता तयार होऊन 6 ते 7 महिने उलटले असून या रस्त्यावर डिवायडर टाकण्यात आले। या डिवायडरमध्ये खड्डे मोठे असल्याने अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। ठेकेदारांना अर्धवट रस्ता सोडलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि कॉन्ट्रॅक्टदार एकत्रित येत सोमवारी मंगळवारी मुरुम दान देणार असल्याचा इशारा सर्वसामान्य नागरिक आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी दिला आहे। मंगळवारी गांधीगिरी आंदोलन करत मुरुम दान देणार असल्याचं कंत्राटदारांनी म्हटलंय। सर्वसामान्य नागरिकांनी आज महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली। यावेळी जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरभाई निकाळजे, श्रीकांत घुले पाटील, रमेश महाराज वाघ, काँग्रेसचे नेते दिनकर दादा घेवंदे आदींची उपस्थिती होती। रोजी माननीय मनपाचे आयुक्त खांडेकर साहेब यांच्याशी चर्चा केली असता अनेक महिन्यांपासून जालना रेल्वे स्टेशन ते गांधी चमन या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम झाल्यानंतरही त्याचा मधला डिवायडरचा पोर्शन पूर्णपणे रिकामा आहे, ज्यामुळे अनेक वेळेस या भागामध्ये ऍक्सिडेंट झालेत। आणि ही समस्या ही महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागावर, सार्वजनिक बांधकाम विभाग महापालिकेवर ढकलतोय आणि या दोघांच्याही या लपंडावामध्ये सामान्य नागरिकाचं जीणं हराम झालेलं आहे। आणि त्यामुळं आज रोजी आम्ही काही शहरातील कंत्राटदार व सर्वसामान्य नागरिक एकत्रित आलो आणि आम्ही येणाऱ्या सोमवार मंगळवारी महानगरपालिकेला आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मोफत मुरुम दान करणार आहोत। ही एक प्रकारची गांधीगिरी करून आम्हाला जनता किती त्रस्त द्यायची आहे आणि आता तरी यांना झोपलेल्या लोकांना जाग यावी यासाठी हे आम्ही आंदोलनाच्या स्वरूपामध्ये मुरुम दान आंदोलन करणार आहोत। श्रीकांत घुले पाटील।